नाणेफेक जिंकली वरद उमेश स्पोर्ट उमरठ क्रिकेट संघाने। क्रीडा रसिकांना खूप खुश खबर असेल, सरपंच चषक पळसम 2024 सरपंच महेश वरक व मित्रमंडळ दिनांक 3 मार्च ते 7 मार्च 2024 डे ओहराम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। स्पर्धेचं प्रथम पारितोषिक नगद राशी 1 लाख रुपये व सरपंच चषक, द्वितीय पारितोषिक असेल रोख रक्कम 50,000 व सरपंच चषक, थर्ड प्लेस रोख रक्कम 15,000 व सरपंच चषक, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक असेल 15,000 आणि सरपंच चषक। सामना सुरू होतोय आणि पहिलं षटक हाताळलं जात आहे वरद उमेश स्पोर्ट उमरठ क्रिकेट संघाकडनं। गोलंदाजीच्या आक्रमणावर सनी कसबे, पंचांच्या डाव्या साइडने राईट आर्म ओव्हर द विकेट हा मारा असेल। पॉवर प्लेचं अनिवार्य षटक, पहिल्या चेंडूवरती आक्रमण होत आहे, चेंडू फिरकावून दिला जातोय डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। यस डीजे षटक हाताळताना दिसतोय पंचांच्या डाव्या साइडने राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल डीप स्कोर लेग सीमा रेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा षटकार। यस डीजे शेख कडनं धावत संख्या दुहेरी अंकात पाहायला मिळते। बिनबाद 12 धावा धावफलकावरती, पहिल्या 2 चेंडूंवरती मोठे फटके, साहसी फटके पाहायला मिळत आहेत शाहीद शेख कडनं। एक व्यावसायिक क्रिकेट मधील मोठं नाव पाहायला मिळत आहे शाहीद शेख स्ट्राइक एंडच्या दिशेने, तर नॉन स्ट्राइक एंड वरती सुनील चावरे। यावेळी गोलंदाज एंड चेंज करतोय पंचांच्या उजव्या साइडने राईट आर्म राऊंड विकेट। यावेळी खुलवट टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय, धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसतंय ती शाहीद शेख साठी। तिसरा चेंडू निर्धाव केला जातोय सनी कसबे याच्या गोलंदाजीवरती। पहिले 2 चेंडू आपण पाहिले पंचांच्या डाव्या साइडने राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळी मात्र रणनीती बदलली गेली गोलंदाजाकडनं, पंचांच्या उजव्या साइडने राईट आर्म राऊंड विकेट हा मारा पाहायला मिळाला। उजव्या शैलीच्या फलंदाज शाहीद शेख साठी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केला जरूर मात्र धाव मिळू शकले नाही ती राजाराम ऑरियस तळवडे क्रिकेट संघ। बिनबाद 12 धावा धावफलकावरती, पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक हाताळलं जात आहे सनी कसबे गणपती एंड कडनं। यावेळी मिस टायमिंग फटका पाहावं लागेल, मिड ऑन क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि संभाव्य या संघाचा अडसर दूर केला जातोय शाहीद शेख बॅक टू द पॅव्हलियन। यस डीजे रायगडचा सितारा रत्नागिरीमधील चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बेस्ट ऑर रेस्ट जो सामना झाला होता आणि त्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती तो अजित मोहिते नंबर 3 वरती आपल्याला पाहायला मिळतोय राजाराम ऑरियस तळवडे क्रिकेट संघाकडनं। पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू म्हणावं लागेल, प्राइज विकेट मिळवून देतोय सनी कसबे। शाहीद शेखला माघारी परतवलं जात आहे अवघ्या 12 या धावसंख्येवरती, पहिला गडी बाद होतोय तळवडे क्रिकेट संघाचा। हॅलो, आमच्या स्पर्धेदरम्यान मुंबईचे उद्योजक सन्माननीय अमेयजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत। सन्माननीय अमेयजी शिंदे यांना आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे।
दरवर्षी आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये ते मदत करत असतात. कोरोना काळात देखील आम्हाला अमेय शिंदे यांनी मदत केली होती. त्याचप्रकारे आम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत करत असतात. सन्माननीय अमेय शिंदे यांना विनंती आहे, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा सनी कसबे सज्ज होतोय. मॅन फ्रॉम सांगवी चा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी स्लोअर वन गती परिवर्तन चेंडू पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस डिलिव्हरी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळी अजित मोहितेचा असफल ठरताना दिसतोय. धावत संख्या स्थिरावली. 1 बाद 12 धावा धावफलकावरती. पहिले 2 चेंडू मोठे फटके निघाले. त्यानंतर गोलंदाज सनी कसबे गोलंदाजीमध्ये कंबर कसताना दिसतोय आणि शाहिद शेख त्यानंतर अजित मोहितेला रोखण्यात यशस्वी ठरताना दिसतोय. 5 चेंडूचा खेळ समाप्त. 12 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात पहिलं पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. वरद उमेश स्पोर्ट उमरठ क्रिकेट संघाकडनं सनी कसबे उजव्या शैलीचा गोलंदाज. राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी इनसाइड आउट फटका. स्वीपर कव्हर वरती फटका निघतोय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खणखणीत चौकार म्हणावं लागेल. डीजे फलंदाजी करतोय राजाराम ऑरियस तळवडे क्रिकेट संघ. धावत संख्या सुरेख पाहायला मिळते. महत्वपूर्ण एक हिरा गमावला जातोय. शाहिद शेख तंबूच्या आसरेला. फलंदाजीची जबाबदारी असेल ती अजित मोहिते आणि त्याच्या साथीला आघाडीचा बिनीचा फलंदाज सुनील चावरे. दुसऱ्या बाजूने विचार केला तर नक्कीच वरद उमेश स्पोर्ट उमरठ क्रिकेट संघाकडनं कमीत कमी धावत संख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल. कारण दुसऱ्या इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करणं हे तेवढं सहज सोपं नसेल. मैदानावरती ड्यू फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतोय. पंच उमेश मांजरेकर यांचा इशारा येतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. म्हणजे बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं षटक. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षणासाठी तैनात करावे लागतील. ते वरद उमेश स्पोर्ट उमरठ अर्थात श्रीतेज पुणे या संघाला. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. मॅन फ्रॉम भोसरी पुणे. खूप दुर्वर्णा खेळाडू आपल्याला सहभागी होताना दिसत आहेत. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक पाहावं लागेल सलमान शेख गोलंदाजीच्या आक्रमणावर. थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं डावक्रश शैलीचा फलंदाज या स्ट्राईक एंडवरती. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. संपर्क अचूक नव्हता. शॉर्ट स्कोर लेग वरती चेंडूचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय आणि जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवला जाईल एकेरी धाव घेण्याची संधी मिळत आहे ती सुनील चावरीला. एकेरी धावत संख्येने सुनील चावरी आपलं खातं उघडतोय. सांघिक धावत संख्या धावफलकावर बदलली. 1 बाद 17 धावा धावफलकावरती. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं षटक. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. उर्वरित 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना असेल. स्ट्राईक एंडवरती अजित मोहिते. फ्लाइंग स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय गली. त्याचप्रमाणे पॉइंटवरती एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ मिड ऑन. हे दोन्ही क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये. स्वीपर कव्हरवरती एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला डीप काऊ कॉर्नर. आणि तिसरा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट वरती. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. अजित मोहितेचा प्रयत्न सफल ठरताना दिसतोय. चेंडू मधल्या यष्टीवरनं सरळ वेगाने निघून जाताना दिसतोय. तो यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त. अवघी 1 धाव आतापर्यंत खर्च करतोय सलमान शेख. मॅन फ्रॉम भोसरी इथनं बिलॉंग करणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी मात्र मिड ऑफला चेंडू क्लिअर करतोय. येतोय 1 बाउन्स ओव्हर द रोप. खणखणीत चौकार 4 धावांसाठी. डीजे वेगाने बदलली जाते. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
जाणलं मिड ऑफ आणि मिड ऑन दोन्ही 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि त्या क्षेत्ररक्षकांच्या डोकेवरनं खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला अजित मोहितेचा. सफल होतोय. महत्वपूर्ण 4 धाबा अजित मोहितेच्या खाती जोडले जात आहेत. तर सांघिक धावफलक 1 बाद 21 धाबा. सलमान शेख राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी इनसाइड आउट फटका. स्वीपर कव्हर वरती मोठा फटका निघतोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. संख्या 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 4 चेंडूंवरती आतापर्यंत 11 धावा खर्च करतोय तो सलमान शेख नावाचा गोलंदाज. अचूक लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. समोरील संघ ताकदवान बलाढ्य फलंदाजी खोलवर पसरलेली आणि कमीत कमी धावांवरती रोखावं लागेल कारण दुसऱ्या इनिंग मध्ये वरद उमेश स्पोर्ट हुमरट म्हणजे श्रीतेज पुणे संघाला धावांचा पाठलाग करावा लागेल. 27 1 बाद 27 हा धावफलक पाहायला मिळतोय. गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय सलमान शेख पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र उजव्या यष्टीवर चेंडू थोडासा पाय सरसावला होता. खेळायचा प्रयत्न होता डीप पॉइंटच्या दिशेने. प्रयत्न असफल ठरताना दिसतोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय सलमान शेख याच्या गोलंदाजीवरती. धाव संख्या स्थिरावली 1 बाद 27 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सलग दुसरा चेंडू निर्धाव गल्ला. बॅट्समन पॉवर प्लेचं षटक समाप्त होताना दिसतंय. 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त आणि 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. एस डीजे. हॅलो रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित बाजारपेठ मित्रमंडळ पुरस्कृत भव्य दिव्य अशी डे नाईट ओरम क्रिकेट स्पर्धा सन 2024 या क्रिकेट स्पर्धेदरम्यान येणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं खेळाडूंचं आम्ही रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष असे स्वागत करतो. मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जी गॅलरी आहे ती महिलांसाठी राखीव गॅलरी करण्यात आलेली आहे. त्या गॅलरीमध्ये काही पुरुष मंडळी बसली आहेत. त्यांना विनंती असणार आमची कृपया आपण स्वतः पुरुष गॅलरीमध्ये जाऊन बसायचं आहे. महिला गॅलरीमध्ये काही पुरुष बसलेले आहेत. त्यांना विनंती आहे तुम्ही स्वतःहून उठून पुरुष गॅलरीमध्ये जाऊन बसा. 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त. 27 एका गड्याच्या मोबदल्यात. स्पर्धेदरम्यान भव्य लकी ड्रॉचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव व बाजारपेठ मित्रमंडळ मिडबाव यांच्या वतीने भव्य लकी ड्रॉ कुपन फक्त 10 रुपयामध्ये तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता आणि घरी जाता जाता एखादं स्मार्ट वॉच एखादा हेडफोन घेऊन जाऊ शकता फक्त 10 रुपयांमध्ये. लवकरात लवकर तोरा करा, खरेदी करा अवघ्या 10 रुपयांमध्ये लकी ड्रॉचं कुपन. षटक क्रमांक तिसरं. गणपती एंडकडनं गोलंदाज यावेळी सज्ज होतोय सनी कसबे राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू डाव्या यष्टीवर पाहायला मिळतोय. चेंडू टोलवला जातोय. चेंडूचा प्रवास लॉंग लेग सीमा रेषेच्या दिशेने पाहायला मिळतोय. खणखणीत चौकार निघतोय 4 धावांसाठी. एक बाद 31 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक तिसरं. सनी कसबे ज्याने पहिल्या षटकामध्ये सफलता प्राप्त केली होती. प्राइज विकेट मिळवून दिली होती. वरद उमेश स्पोर्ट्स हुमरट क्रिकेट संघाला शाहीद शेखला माघारी परतवलं होतं. तो सनी कसबे आपल्याला तिसऱ्या षटकावरती पाहायला मिळतोय. गणपती एंडकडनं पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. डावखुरी शैलीच्या फलंदाजाला. यावेळी मात्र फलंदाजाला फॉलो केलं गोलंदाज सनी कसबेने. फलंदाज शफल झाला होता उजव्या इष्टीच्या बाहेर. खेळण्याचा प्रयत्न होता डीप लॉंग लेगच्या दिशेने. यावेळी मात्र प्रयत्न सफल ठरला. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला तो सनी कसबेचा. कल्पकता पाहायला मिळते गोलंदाजाकडे कारण हे क्रिकेट तुम्हाला बुद्धी, क्लुप्त्या, आखाडे, रणनीती सगळ्या गोष्टी तुम्हाला या मैदानावरती लावाव्या लागतील.
एक बाद 31 धावा धाव फलकावरती. दोन्ही बाजूला समान ताकदवान असणारे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. दूरवरना सनी कसबे पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. या विखोलवर टप्प्याचा चेंडू सावध पवित्र घेतला जातोय. डावक्रफ शैलीचा फलंदाज सुनील चावरीकडनं स्ट्राईक रोटेट केली जाते आणि एकेरी धावसंख्येने एक बाद 32 धावा धाव फलकावरती. यावेळी मात्र स्ट्राईक एंड वरती अजित मोहिते उजवे शैलीचा फलंदाज. टेनिस क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेला कित्येक मोठ्या स्पर्धांचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळवलेला हा खेळाडू. चेंडू आणि बॅट मधील बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला सनी कसबे कसलेला गोलंदाज आणि त्याच्या समोर कडवा आव्हान असेल अजित मोहिते उजव्या शैलीचा फलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी ब्रेक पद्धतीचा चेंडू चेंडू उजव्या एष्टीवर पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. वळसा घेतोय आतल्या साइड मध्ये आणि चेंडू निर्धाव केला जातोय सनी कसबेचा. अतिशय कल्पकता बुद्धीचा वापर करून गोलंदाजी करताना दिसतोय सनी कसबे. पूर्ण विचार विनिमय करतोय. धावसंख्या धावफलकावर 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आणि धावसंख्येला रोखण्याचा प्रयत्न सनी कसबेकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दूरवरनं गणपती यांकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट अजित साठी. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू थोडासा चेंडू टोलवलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी एसडीजे. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. एक बाद 38 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 5 चेंडूंचा खेळ समाप्त. आतापर्यंत 11 धावा खर्च करतोय सनी कसबे आपल्या गोलंदाजीवरती. 4 चेंडू अतिशय सुरेख हाताळले गेले होते मात्र 5व्या चेंडूवरती चुकी झाली आणि क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नसते. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. सनी कसबे यावेळी सज्ज होतोय आणि स्ट्राईक एंड वरती अजित मोहिते. यावेळी इनसाइड आउट फटका पाहायला मिळतोय. चेंडूचाच प्रवास डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय 6 धावांसाठी. सांघिक धावसंख्या 1 बाद 44 धावा धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करतोय राजाराम वॉरियर्स तरवडे क्रिकेट संघ. नाणेफेक जिंकली सुदैवी ठरला होता वरद उमेश स्पोर्ट हुमरट क्रिकेट संघ अर्थात श्रीतेज पुणे संघ आपण पाहतोय ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती. उर्वरित 3 षटक 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाजांना कंबर कसवावी लागेल या मैदानावरती. खेळपट्टी पाहिली तर पाटा खेळपट्टी. फलंदाजीसाठी नंदनवन असलेली खेळपट्टी मात्र कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न राहील तो वरद उमेश स्पोर्ट हुमरट क्रिकेट संघाचा. दोन्ही संघांमध्ये व्यावसायिक क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाज सज्ज होतोय सुधीर साबळे. षटक क्रमांक 4 आणि गोलंदाजीवरती आपण पाहतोय जुन्नर प्रीमियर लीग ज्या खेळाडूने गाजवली होती तोच सुधीर साबळे यावेळी सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या साईडने डावकर शैलीचा सुनील सावरी यावेळी स्ट्राईक एंडवरती. राईट अप ओव्हर द विकेट मधल्या शेवटचा चेंडू शॉर्ट फाईन लेग वरती चेंडू पाहायला मिळतोय. जीवघेणी धाव म्हणावी लागेल मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. ताळमेळ अतिशय सुरेख होता. पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा म्हणजे एकेरी धाव आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकला. 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
यावेळी मात्र स्ट्राईक एंडवरती सुनील चावरे आपल्याला संयम पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आक्रमकता अजित मोहिते यावेळी स्ट्राईक एंडवरती असेल आणि अजित मोहितेसाठी शतरक्षण सजवलं जात आहे ते सुधीर साबळेकडनं पाहावं लागेल. स्वीपर कव्हरवरती शतरक्षक दिसतोय पॉइंट वरती, त्याचप्रमाणे गलीच्या दिशेने एक शतरक्षक. यावेळी मात्र पॉइंटवरचा शतरक्षक डीप पॉइंट वरती तैनात केला जातोय. लॉंग ऑफ वरती एक शतरक्षक. ऑन साईडला पाहिलं तर डीप मिड विकेटवरचा शतरक्षक यावेळी 38 सर्कलच्या आतमध्ये म्हणजे शॉर्ट स्क्वेअर लेग वरती तैनात केला जातोय. लॉंग ऑन बाउंड्रीवरती एक शतरक्षक. ही शतरक्षणाची व्यूहरचना असेल सुधीर साबळे याच्या गोलंदाजीवरती अजित मोहितेसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी उजव्या यष्टीवर वेगवान चेंडू मला लागेल. गुड लेंथवर चेंडू पडल्यानंतर उसळी घेताना दिसतोय. या चेंडूवरती फलंदाज अजित मोहितेकडे उत्तर नव्हतं. चेंडू निर्धाव गल्ला जातोय सुधीर साबळेच्या गोलंदाजीवरती. अचूक लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल. अजित मोहिते कसलेला फलंदाज अर्थात गुणवत्ता ठासून भरलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि समोर आव्हान असेल सुधीर साबळे गोलंदाजीच्या आक्रमणावर. यावेळी मिस टायमिंग फटका. चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुधीर साबळे झेल खाली येतोय आणि दुसरी सफलता वरत उमेश स्पोर्ट हुमरट क्रिकेट संघाला मिळवून देतोय सुधीर साबळे नावाचा गोलंदाज. मॅन च्या दिवशी खूप खेळाडू दूरवरनं सहभागी होताना दिसत आहेत. हरियाणाचा आपण खेळाडू पाहिला, गुजरातचा खेळाडू आपण पाहतोय बिलाल राजपूतला. म्हणजे रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव क्रिकेट स्पर्धेची ख्याती किती दूरवर पर्यंत जाऊन पोहोचले याचं ज्वलंत उदाहरण मैदानावरती पाहायला मिळत आहे. सुधीर साबळे सफलता प्राप्त करतोय. आत्मविश्वास नक्कीच जुनावला जाईल आणि त्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल तो सुधीर साबळे अर्थात ज्युनियर प्रीमियर लीग जी पुण्यातील क्रिकेट स्पर्धा या खेळाडूने गाजवली होती. स्ट्राईक एंडवरती बिलाल राजपूत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र शतरक्षण पाहायला मिळतंय. कव्हर डे पॉइंट लॉंग ऑफ वरती एक शतरक्षक. शॉर्ट थर्ड मॅन फ्लाइंग स्लिप एक. त्याचप्रमाणे ऑन साईडला पाहिलं डीप मिड विकेट डीप काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन बाउंड्रीवरती एक शतरक्षक. सुदीप दूरवरनं पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. वरती सुधीर साबळे लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. ओळखलं फलंदाज बिलाल राजपूतने आणि सरळ चेंडू भिरकावून दिला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. शतरक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हर वरती शतरक्षक पाहायला मिळतोय. डीप पॉइंटचा शतरक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये. यावेळी फटका येतोय लॉंग ऑन बाउंड्री वरती शतरक्षक तैनात. तिसरा गडी बाद करतोय. कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज सुधीर साबळे आणि माघारी परतावं लागतंय बिलाल राजपूत बॅक टू द पॅव्हलियन. येस डीजे. नवीन फलंदाज सागर रणपिसे मॅन फ्रॉम कुलाबा हा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय राजाराम ऑरियस तळवडे क्रिकेट संघाकडनं.
अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण ओमकार फोकळे आपल्याला पाहायला मिळालं. लॉंग ऑन बाउंड्रीवरती राईट ऑफ ओव्हर द विकेट सुधीर साबळे. यावेळी मात्र सावध पवित्र घेतला जातोय. चेंडू येतोय मिडऑन पर्यंत, अर्थात लॉंग ऑन बाउंड्रीवरचा क्षेत्ररक्षक येतोय वेगाने ओमकार, आणि जोपर्यंत चेंडूची फेकी करेल एकेरी धाव घेण्याची संधी. षटक क्रमांक 14 समाप्त होताना दिसत आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त. 3 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावा धावफलकावरती. 2 षटक 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. हाणामारीची अर्थात ज्यांना स्लॉगवर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गोलंदाजाला कुणाला पाचारण करावं लागेल. वरच उमेश स्पोर्ट हुमरड क्रिकेट संघाकडनं, तर दुसऱ्या बाजूने फलंदाजांना कामगिरी करावी लागेल. एक मोठा धावफलक उभा करण्याचा प्रयत्न असेल तो राजाराम ऑरियस तरवडे क्रिकेट संघ. दुसरी बाजू पाहिली तर दुसऱ्या बाजूने कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न असेल श्रीतेज पुणे अर्थात वरद उमेश स्पोर्ट उमरड क्रिकेट संघ. हॅलो, सर्व साई भक्तांना खुश खबर आहे. उद्या रात्र ठीक 9 ते 12 वाजेपर्यंत साई भजन लालबाग मुंबई नारिंगरे येथे साईंचं भजन होणार आहे. खास आग्रहाचं आमंत्रण सन्माननीय श्री अमेय शिंदे साहेबांनी सर्व साई भक्तांना केलेलं आहे. सर्व साई भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यायचा आहे आणि नारिंगरे येथे साई भजनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे. गोलंदाजीच्या आक्रमणावर आपण पाहतोय पहिल्या सामन्यातील सामनावीर मॅन ऑफ द मॅच ठरला. 2 षटकांमध्ये 7 धावा दिल्या होत्या, 4 गडी बाद केले होते. तोच प्रथमेश गोसावी. आखो टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. क्षेत्ररक्षण होईल, चेंडूची फेकी होताना दिसतंय ती स्ट्राईक एंडच्या दिशेने. एकेरी धाव निघतंय राजाराम ऑरियस तरवडे क्रिकेट संघाला. 3 बाद, सांघिक धावसंख्या 53 धावा. संकेत कानेकर आमच्या सोबत अतिशय सुरेख गुणलेखन करताना दिसत आहेत. तर डिजिटल स्कोरर विघ्नेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र स्ट्राईक एंडवरती डावखुरी शैलीचा फलंदाज सुनील चावरी. सुनील चावरी आतापर्यंत 6 धावांवरती खेळताना दिसतोय. यावेळी मात्र शफल झाला होता फलंदाज. खेळण्याचा प्रयत्न होता डीप स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने, प्रयत्न असफल ठरताना दिसतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय प्रथमेश गोसावीच्या गोलंदाजीवरती. 5वं षटक गणपती एंडकडनं हाताळतोय. पहिल्या सामन्यामध्ये टिचून गोलंदाजी केली होती, कंजूशी करणारी गोलंदाजी, आणि त्या जोरावरती पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरला होता प्रथमेश गोसावी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी मात्र आडव्या बॅटने चेंडू टोलवला जातोय. चेंडू जातोय तो डीप काऊ कॉर्नर वरती. क्षेत्ररक्षण होईल, चेंडूची फेकी होताना दिसतंय. अर्थात एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय ते राजाराम ऑरियस तळवडे क्रिकेट संघाला. 3 बाद 54 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 जी धावसंख्या वाढत होती, धावांचा वेग वाढत होता, त्या धावांवरती अंकुश लावण्याचं काम करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय प्रथमेश गोसावी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या वेलोर फुलटा चेंडू लॉंग ऑन बाउंड्री वरती फटका पाहायला मिळतोय. फटका फसलाय, फलंदाज यावेळी माघारी परतावं लागेल. धक्का क्रमांक 4 राजाराम ऑरियस तळवडे क्रिकेट संघाला. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क अचूक नव्हता. मिस टायमिंग फटका लॉंग ऑन बाउंड्री वरती कुठेही चुकी झाली नाही, आणि 4था गडीपात होताना दिसतोय तो राजाराम ऑरियस तळवडे क्रिकेट संघाचा. नयन भगत त्याच्या साथीला फलंदाज सुनील चावरी आपल्याला पाहायला मिळतोय. बिनीचा आघाडीचा फलंदाज, मात्र एका बाजूने संयमी फलंदाजी पाहायला मिळत आहे. प्रथमेश गोसावी सफलता मिळवून देतोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त होताना 4 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. अवघ्या 2 धावा 1 गडीपात करताना दिसतोय. यावेळी मात्र डावखुरी शैलीच्या फलंदाजाला यावेळी डाव्या यष्टीवर खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहे. चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्वाळा येतोय. अतिरिक्त धाव मिळतोय राजाराम ऑरियस तळवडे क्रिकेट संघाला. संघ पोहोचतोय धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 55 धावा धावफलकावरती.
सुनील चावरे स्ट्राईक एंड वरती. यावेळी सुंदर चेंडू उजव्या यष्टीवर थोडासा खाली राहतोय. खेळायचा प्रयत्न होता लॉंग ऑन बाउंड्री वरती, प्रयत्न असफल ठरतोय सुनील चावरे या फलंदाजांचा. अप्रतिम गोलंदाजी, किफायतीदार गोलंदाजी, उपयुक्त गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत रोखून धरलंय प्रथमेश गोसावी या गोलंदाजाने. 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त होताना दिसतोय. स्ट्राईक एंड वरती नयन. यावेळी मात्र मोठा फटका निघतोय, चेंडूला फिरकावून दिला जात आहे. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. चुकीला माफी नसते. ज्या ज्यावेळी चुका होईल त्या त्यावेळी परिणामांना सामोरं जावं लागेल. मोठा फटका निघाला आणि मोठ्या फटक्याने सांघिक धावफलक वेगाने बदलला गेला. 4 गड्यांच्या मोबदल्यात 61 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक असेल या इनिंगची सांगता. इतिश्री करणारं षटक. गोलंदाजीच्या आक्रमणावर सुधीर साबळे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती सुनील डावख्र शैलीचा फलंदाज. यावेळी चेंडू उजव्या यष्टीवरती पाहायला मिळतोय. बराच बाहेर वळसा घेताना दिसतोय. पंचांचे दोन्ही आज समांतर होताना दिसत आहेत. वेगात चेंडू फेकण्याचा प्रयत्न झाला, मात्र वेगाच्या नादात लाईन अँड लेंथ वरनं भरकटतोय सुधीर साबळे. 62 धावा. शेवटचं षटक सुधीर साबळे. थेट कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाजीची सुरुवात. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि स्ट्राईक एंड वरती सुनील. यावेळी उजव्या यष्टीवरती चेंडू पाहायला मिळतोय. सलग दुसरी अतिरिक्त धाव बहाल करताना दिसतोय सुधीर साबळे. रणनीती साफ पाहायला मिळतोय सुधीर साबळेची की चेंडू फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. मात्र दुसरी अतिरिक्त धाव, सांघिक धावफलक बदलला गेला. 63 धावा धावफलकावरती. यावेळी पंचांकडे दाद मागितली जात आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जात आहे. वरत उमेश स्पोर्ट हुमरेड क्रिकेट संघाकडनं DRची मागणी केली गेली. चेंडू निर्धाव असेल की चेंडू स्क्वेअर असेल. आता मात्र कौशल्यपणाला लागलेलं असेल. www.tenniscricket.in. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मेडभाव आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा. आजची 4थी रजनी आणि 4थ्या रजनीमधील 4था सामना. चेंडू निर्धाव असल्याचा निर्वळ येतोय तिसऱ्या पंचांकडनं. धावसंख्या 62 असेल. 4 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं षटक हाताळलं जात आहे. सुधीर साबळे आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाजीच्या आक्रमणावर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मोठा फटका टोलवायचा होता. लॉंग ऑन बाउंड्री वरती क्षेत्ररक्षक तैनात. गडी बाद होतोय राजाराम वॉरियर्स तरवडे क्रिकेट संघाचा. यावेळी फलंदाजाला जावं लागतंय तंबूच्या आश्रयाला.
5 गड्यांच्या मोबदल्यात 62 धावा धाव फलकावरती. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय राजाराम वॉरियर्स द्रवडे क्रिकेट संघाचा चिन्मय कदम. चिन्मय कदम आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे श्रेयश कदम व्यावसायिक क्रिकेट मधील एक मोठं नाव, त्यांचे बंधू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. चिन्मय कदम शेवटचं षटक हाताळलं जात आहे. सुधीर साबळे. 2 चेंडूचा खेळ समाप्त होताना दिसतोय. पहिला चेंडू अवांतर होता, त्यानंतर मात्र दुसरा चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला आणि नंतरच्या चेंडूवरती गडी बाद करतोय चिन्मय. यावेळी ऑन स्ट्राईक वरती असेल आणि सामना करावा लागेल गोलंदाजीच्या आक्रमणावर सुधीर साबळे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी गुड लेंथ वरचा चेंडू ऐन मोक्याच्या शनी चेंडू उसळी प्राप्त करताना दिसतोय. या चेंडूवरती उत्तर नव्हतं, अर्थात या चेंडूला मस्तकशूळ बंपर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उत्तर नव्हतं चेंडूवरती. चेंडू सरळ निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अप्रतिम डिलिव्हरी म्हणावी लागेल सुधीर साबळे. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत मागितली जात आहे. चेंडूवरती उंची आपल्याला पाहायला मिळाली होती. सुधीर साबळे या गोलंदाजाने खांद्याचा वापर केला होता. हॅलो, आमच्या स्पर्धेदरम्यान पोयरेगावचे आमचे सहकारी सन्माननीय संदीपजी घाडी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. मंडळाचे सदस्य मंदार गुरव यांना विनंती आहे सन्माननीय संदीप घाडी यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे नवोदित असे उद्योजक आमचे मित्र सन्माननीय नितीनजी जेठे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करतो. मी सन्माननीय प्रसादजी नाडकर्णी यांना विनंती करतोय की सन्माननीय नितीन जेठे यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेदरम्यान सन्माननीय अमर तोडणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांना आम्ही विनंती करतो सन्माननीय अमर तोडणकर यांनी मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. चेंडू निर्धाव असल्याचा सुरेख डिलिव्हरी म्हणावी लागेल. सुधीर साबळे शेवटचं षटक हाताळतोय. हाणामारीचं षटक आक्रमण अपेक्षित असेल. स्ट्राईक एंड वरती चिन्मय कदम यांना आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेलोर फुलटा चेंडू ऑन साइडला फटका निघतोय. लॉंग ऑन बाउंड्री वरनं क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. एकेरी धाव संख्येने धावफलक पुढे सरकताना दिसतोय. 63 धावा धाव फलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. 4 चेंडूचा खेळ समाप्त होताना दिसतोय. संकेत कानेकर समालोचकांचा आरसा आणि सुंदर स्कोरिंग काउंटिंग. यावेळी डावखळ शैलीचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती नयन भगत. यावेळी मोठा फटका निघतोय. चेंडू सरळ भिरकावून दिला जातोय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. यस डीजे. नयन भगतच्या बॅटमनना मोठा फटका निघतोय. धाव फलक पुढे सरकताना दिसतोय. 69 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. सुधीर साबळे महत्वपूर्ण षटक हाताळताना दिसतोय. आतापर्यंत 5 चेंडू सुरेख हाताळले होते.
4 चेंडू सुरेख हाताळले होते, मात्र 5व्या चेंडूवरती चुकी झाली. फलंदाज नयन भगतला हात खोलण्याची संधी मिळाली आणि सरळ चेंडूला भिरकावून दिलं 6 धावांसाठी. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, संपर्क चुकणं होता. शेवटच्या चेंडूवरती माघारी परतवलं जात आहे. नयन भगतला 6वा गडी बाद होतोय. इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 6 षटकांचा खेळ समाप्त. 69 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. 70 धावांचा पाठलाग करावा लागेल. वरद उमेश स्पोर्ट हुमरट अर्थात श्रीतेज पुणे संघ आपण पाहतोय आणि समोर उभा टाकतोय तो राजाराम ऑरियन्स क्रिकेट संघ. खूप महत्वपूर्ण जनता पार्टी जानवली पुरस्कृत अजय हनुमान युवक कला क्रीडा मंडळ जानवली आयोजित जानवली प्रीमियर लीग 2024 ही क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे. डे नाईट भव्य टेनिस बॉल ओव्हरआर्म ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी पर्यंत आयोजित केलेली आहे. आपण ही स्पर्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही स्पर्धा यशस्वी करावी असं आपल्याला नम्र आवाहन करण्यात येत आहे. जय हनुमान युवक कला क्रीडा मंडळ जानवली. नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024च्या 19व्या पर्वामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. चालू असणारी मैदानावरची लढत आजच्या रजनीमधील चौथी लढत तुम्ही पाहताय. नाणेफेकीचा कौल वरद उमेश स्पोर्ट हुमरट क्रिकेट संघाने जिंकत प्रथमतः फिल्डिंग करण्याचा घेतलेला निर्णय. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ या मॅच मध्ये प्रथमतः फलंदाजी करतोय. 69 धावा धावफलकावरती झळकवल्यात आणि विजयासाठी 70 धावांचं लक्ष्य सेट केलं जात आहे. हॅलो, आपल्या या स्पर्धेदरम्यान नारिंगरीचे सुपुत्र उद्योजक सन्माननीय श्री अमेयजी शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचं आमच्या प्रतिष्ठानला योग्य प्रकारचं सहकार्य नेहमीच लाभत असतं. मी आमचे अध्यक्ष सन्माननीय श्री भाईनर यांना विनंती करते की त्यांनी प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन अमेय शिंदे यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद शिंदे साहेब, आपण या ठिकाणी आलात. आपलं प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत. प्रतिष्ठानच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन आम्ही आपला सन्मान करत आहोत. या सन्मानाचा आपण
स्वीकार करायचा आहे आणि आपलं प्रतिष्ठानवरील प्रेम असंच कायम ठेवायचं आहे. धन्यवाद. अतिशय रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. यूट्यूबच्या माध्यमातून देखील असंख्य प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. प्रत्यक्ष मैदानावरती देखील असंख्य प्रेक्षक रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हॅलो. त्यांचं देखील मनापासून स्वागत. आपल्या प्रतिष्ठानची यावर्षी आम्ही क्रिस्टल ट्रॉफी जी आणलेली आहे, जी ट्रॉफी त्या ट्रॉफीचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय श्री अमेयजी शिंदे, आणि दरवर्षी ते आम्हाला आमच्या प्रतिष्ठानच्या स्पर्धांसाठी अशाच प्रकारचं सहकार्य करत असतात. यावर्षीची आमची जी ट्रॉफी आहे ती क्रिस्टलपासून बनवलेली आहे आणि त्यासाठी आम्ही मिडबाव टू दिल्ली हा प्रवास केलेला आहे. धन्यवाद शिंदे साहेब, आपल्या सहकार्यासाठी आपले मनपूर्वक आभार. एकोणसत्तर धावा राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाच्या 70चं लक्ष्य आहे. वरद उमेश स्पोर्ट हुमरेड क्रिकेट संघासमोर राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ हा विकासजी गावडे, राजारामजी गावडे यांच्या मालकीचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला वरद उमेश स्पोर्ट हुमरेड क्रिकेट संघ हा उमेशजी वांगणकर यांच्या मालकीचा संघ आहे. दोन्ही संघांचा जर आपण विचार केला तर साखळी फेरीमधील एक एक सामना जिंकत या फेरीमध्ये दाखल झाले आहेत. हा सामना जिंकणारा संघ 2 सामने जिंकणार आहे आणि ह्या सामन्यातील पराभूत संघ आहे तो 1 सामना जिंकणार आहे. हॅलो. आपल्या स्पर्धेदरम्यान अस्मी बीच रिसॉर्टचे मालक सन्माननीय श्री अमर तोडणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत. अमर तोडणकर, मी श्री मंगेश पारकर यांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन आपण तोडणकर यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. आतापर्यंत जर आपण विचार केला तर प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघाने 1 सामना गमावलाय आणि 1 सामना जिंकलाय. त्यानंतर कोइंडे 11 कालवी दोन्ही संघ त्यांनी गमावलेत. अजून एक लढत कोइंडे 11 कालवीची बाकी आहे. अजून एक लढत वरद उमेश स्पोर्ट हुमरेडची बाकी आहे. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाची देखील अजून एक लढत बाकी असेल आणि प्रशांत 11 आयनल यांची देखील एक लढत बाकी आहे. जाऊयात मॅचकडे. 69 धावांची टोटल राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाच्या वतीने 70चं लक्ष्य आहे. वरद उमेश स्पोर्ट हुमरेड क्रिकेट संघाच्या समोर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. पहिला चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप पिच केलाय गोलंदाजी मार्क वरती. सोहम सिंग हरियाणा परिसरातील हा खेळाडू आहे. हरियाणावरून या स्पर्धेमध्ये दाखल झालाय सोहम सिंग. पहिला चेंडू डॉट बॉल. जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. स्ट्रायकिंग इनला बॅटर सज्ज झालाय. राहुल रोहार पुणे परिसरातला हा खेळाडू आहे आणि त्याच्या साथीला किरण अंबाला सोलापूर. करण अंबाला हे देखील नाव खूप परिचित आहे, मात्र हा किरण आहे. यावेळेला ऑफसाइड ऑफ द पिच केलाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. पहिली सफलता हाती आली आहे. पहिलं यश संपादन केलंय गोलंदाज सोहम सिंगने. फलंदाजाला जावं लागेल. तंबूच्या आसऱ्याला फलंदाज बाद होणार आहे. राहुल रोहार 0 धावांची बॅग डोक्यावरती घेऊन राहुल परतलाय. तंबूच्या आसऱ्याला आली आहे पहिली विकेट.
आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आमचे मित्र गोट्या पंगेरकर हे देखील या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यांचं देखील स्वागत आहे. पहिला अप्रतिम चेंडू, डॉट बॉल आला, त्यानंतर आली आहे विकेट. या चेंडूवरती काय होणार आहे? फ्लिक केलंय, मनगटाच्या साईडने चेंडूला टर्न केलंय, बॅटवरती घेतलाय, बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू चाललाय, खूप लांबून प्रवास करून स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि मैदानाच्या आतमध्ये 2 धावांची लहर पाहायला मिळाली आहे. दुहेरी धावांनी सांघिक धावफलक पुढे जाईल 1 बाद 2 वरती. रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतोय. 19वे पर्व, आजची 4थी रजनी आहे. उद्या बरोबर याच मैदानावरती अंतिम मेगा फायनल देखील तुम्ही पाहणार आहात. यावेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये पट्ट्यामध्ये घेतलाय, स्वीप केले, जाडू शॉट, चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. दोन आणि त्यानंतर एक मोठा धमाका दत्ता पवारच्या बॅट मधून. मावळ परिसरातील खेळाडू आहे, स्ट्रायकिंग येईल तयार. आतापर्यंत 8 धावांचं त्याने योगदान दिलंय, धावफलक देखील आहे 8. 1 बाद 8. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकांची लढत आहे. गोलंदाज तयार कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून. यावेळेला फ्रंट फूट वरती याला ड्राईव्ह केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगली फेकी देखील झाली आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक ज्याने चेंडूवरती नियंत्रण मिळवलं, चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. मात्र ज्यावेळेला चेंडू बॅटला स्पर्श झाला त्यावेळेला स्ट्रायकिंग एंडचा बॅटर दत्ता पवार धाव घेण्यासाठी सरसावला. एकेरी धावेची लहर पाहायला मिळाली आहे. धावसंख्या बदलली आहे 9 वरती. षटक क्रमांक पहिलं सोहम सिंग गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. 1 षटकार देखील ठोकला आतापर्यंत. चांगला कव्हर ड्राईव्ह, अप्रतिम फटका, क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवलं गेलंय विराट कोहली स्टाईलने. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पहिल्या षटकाच्या सांगते एकेरीस 1 बाद 13 अशी दमदार सुरुवात. 70 धावांच्या उत्तरामध्ये विजयासाठी 70 धावांचं लक्ष सेट केलं आणि त्यानंतर 13 धावा पहिल्या षटकामध्ये बनवलेत. वरद उमेश स्पोर्ट हुमरड क्रिकेट संघाने 57 धावांची अजून आवश्यकता आहे. 30 चेंडू आणि विजयासाठी 57 धावा बनवायच्या आहेत. दोन्ही संघ पॉइंट टेबल मध्ये जर आपण लक्ष टाकलं, नजर टाकली, 1-1 सामना आतापर्यंत जिंकलेत आणि त्यानंतर त्यांची ग्रंथिका जुळली गेली आहे. या महत्वाच्या लढतीमध्ये स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार होईल दत्ता पवार. 1 षटकार आतापर्यंत ठोकला गेला दत्ता पवारच्या बॅट मधून. गोलंदाजीमध्ये बदल आहे. गोलंदाजी मार्कवरती नयन भगत. गणपती मंदिर एंड कडून बॅट्समन चॉईस पॉवर प्ले आता मात्र निवडला गेलाय फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. 3 क्षेत्ररक्षकांना मुभा असेल सर्कलच्या बाहेर. फलंदाजी करणाऱ्या संघाला आता मात्र धावांचा वेग अजून वाढवायचा आहे, यासाठीच निवडला गेलाय. पॉवर प्ले, हाफ ट्रॅकर स्ट्रायकिंगचा फलंदाज आपण पाहतोय. दत्ता पवारच्या नाकावरती फुंकर मारत चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. डॉट बॉल आहे. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला आणि पंचांच्या माध्यमातून गोलंदाजाला इशारा देखील दिलाय, चेतावणी दिली गेली आहे. यानंतर या षटकामध्ये तू अशा पद्धतीचा चेंडू टाकू शकणार नाहीयेस, चेतावणी दिली आहे. गोलंदाज तयार नयन भगत. पहिला चेंडू दर्जेदार पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. 1 षटक 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. 70 धावांचा पाठलाग करत असताना 13 एका गड्याच्या मोबदल्यात हा धावफलक. चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. दूरवरती क्षेत्ररक्षक आहे, जमिनीची मदत देखील या फटक्यासाठी घेतली आहे स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर दत्ता पवारने. धावसंख्या 1 धावेने पुढे जाते 14 वरती.
रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतोय. आदरणीय भाईजी नरेश साहेब, आदरणीय शैलेजी लोके साहेब यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा साकार करतो आहोत. यावेळेला लेग साइडला खेळला, ऑन ड्राईव्ह केला आणि चेंडू चाललाय स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दरम्यान. 2 धावांची लहर. दुहेरी धावांनी सांघिक धावफलक पुढे जाईल 16 वरती. एक बाद 16 हा धावफलक आहे. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक देखील आपण पाहतोय अजित मोहितेला. टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील अजून एक मोठं नाव आज मैदानावरती. शाहिद शेखचा देखील आपण खेळ पाहिलाय. पहिल्या सत्रामध्ये अजित मोहितेचा खेळ पाहिला. 26 धावांचं योगदान अजित मोहितेने दिलंय. आकुडेपर्यंत चेंडू बैठक शॉट खेळायचा आहे. घुटणे टेक तमाशा देक पद्धतीचा फटका खेळायचा होता. बॅटला चुकवलाय चेंडूने. यष्टीरक्षकाच्या दिशेने आलाय. डॉट बॉल अजून एक पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती नयन भगतला आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत. अवघ्या 3 धावा त्याने खर्च केलेत या षटकामध्ये. और पिच चेंडू आहे. ताकद दिली आहे या फटक्यामध्ये. मात्र चेंडू बराच वरती गेलाय. दूरी पाहायला मिळाली नाहीये. मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये साधा सोपा लॉलीपॉप झेल आली आहे. विकेट जावं लागेल. किरण अंबाला तंबूच्या आसऱ्याला परतलाय दुसऱ्या गड्याच्या रूपाने. पालमपल्ले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मॅन फ्रॉम पुणे. 2 गडे आतापर्यंत माघारी परतलेत. सांघिक धाव फलक आहे 16. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाठलाग करायचा या मॅच मध्ये 70 धावांचा वरद उमेश स्पोर्ट हुमरड क्रिकेट संघाला. ज्या संघामध्ये श्रीतेज 11 पुणे क्रिकेट संघाचे खेळाडू प्रतिनिधित्व करतायत. दुसऱ्या बाजूला राजाराम वॉरियर्स तळवडे हा देखील तगडा संघ आहे. गोलंदाज तयार आहे. लेग साइडला चेंडू आतमध्ये. दांडी बाहेर. दांडी गुल झाली आहे. यष्टी उद्ध्वस्त केल्यात. यष्टी वाकवली आहे. आल्या आल्या फलंदाज नरसिंह पालमपल्ले 0 धावांवरती परतलाय. आपला भोपळाही फोडता आला नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. नयन भगतची आली आहे विकेट आणि फलंदाज मैदानात माघारी परतलाय नरसिंह पालमपल्ले. देखील आलेल्या आहेत. मात्र या स्पर्धेसाठी खास शुभेच्छा आपल्याला दिलेत देवली गावचे सरपंच श्याम वाक्कर, माजी सरपंच विजय चव्हाण, त्याचप्रमाणे शिवदास चव्हाण, रामचंद्र चव्हाण, दीपक चव्हाण, बंटी चव्हाण, संदेश वेतुरेकर, आकाश बिरमोळे, अक्षय जाधव, रुपेश आळवे, सिद्धेश बिरमोळे, गणेश चव्हाण, वैभव चव्हाण, अमित वाक्कर, आबा पोयरेकर, रोहन मयेकर व इतर तमाम देवळीतील वाळू व्यावसायिक यांच्याकडून रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावला आणि आदरणीय भाईजी नरे साहेब आणि शैलेजी लोके साहेब यांच्या उत्कृष्ट आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचे देखील धन्यवाद. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. नयन भगत. आतापर्यंत चेंडू त्याच्या माध्यमातून आपण पाहिले दर्जेदार षटकाची सांगता झाली आहे नयन भगतच्या. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या सांगते अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 70 धावांच्या उत्तरामध्ये 16 धावा हा धावफलक आहे. 18 चेंडूंचा आता मात्र खेळ असेल. 24 चेंडूंचा खेळ आहे आणि येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 54 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 54 धावा हे समीकरण विजयासाठी वरद उमेश स्पोर्ट हुमरड क्रिकेट संघाच्या समोर. गोलंदाज तयार. कुणाल ठक्कर, मॅन फ्रॉम हैदराबाद, अहमदाबादचा खेळाडू.
अहमदाबादचा हा खेळाडू आहे. गुजरात. कुणाल ठक्कर स्ट्रायकिंग इनला बॅटर तयार. दत्ता पवार लेग साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे. ऑन ड्राईव्ह करायचा होता, शपल क्रॉस झाला होता, मात्र चांगला बॉल पुन्हा एकदा अजून पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्गवरती कुणाल ठक्करचा. गुजरात वरून हा खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल होत असताना आपण पाहिलंय. आणि रामेश्वर प्रतिष्ठान विडबावची ही खासियत आहे, वेगवेगळ्या राज्यातील, गोवा राज्य, गुजरात राज्य, महाराष्ट्र, मुंबई परिसरातील, रायगड परिसरातील, पनवेल, कोल्हापूर, पुणे इथून देखील खेळाडू, कर्नाटकचा खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळलाय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. खास दिल्लीवरून क्रिस्टल चषक या स्पर्धेसाठी देखील आणला गेलाय. ऑफसाइड ऑफ टर्न पिच केलंय, ड्राईव्ह केलंय, विथ अलोन द कार्पेटचा फटका. कव्हर्सला चेंडू आलाय, क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय कव्हर्सला. जोपर्यंत चेंडूची फेकी येणार आहे, चिन्मय कदमने चेंडूची फेकी केली आहे. धावसंख्या धावफलकावरती जाते आहे 17 वरती. या षटकामध्ये आता मात्र आक्रमण करावं लागेल. 17 धावा आतापर्यंत गडी बाद झाले 3. स्ट्रायकिंग इनला बॅटर तयार. अमित तांबे. यावेळेला चांगला बॉल, तितका चांगला फटका, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, फंबल झालाय, झेल सुटला गेला, झेल जमिनीवरती दान झालाय. विकेट मिळवण्याची संधी होती आणि संधी दवडली आहे. संधी चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. तुम्ही जरा जरी विलंब केला तरी बिस्किट तुमच्या हातातून गेलंच म्हणून समजा. संधी जेवढा छोटा शब्द आहे, अगदी तेवढ्या छोट्या वेळेसाठी येते. मिळालेल्या संधीचं सोनं फलंदाज करेल का? अमित तांबे हे देखील या मॅच मध्ये पाहायचं आहे. गोलंदाज तयार आहे, बॅटर तयार आहे. रिव्हर्सचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न झाला यावेळेला. पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडूला काढायचं होतं, मात्र गलीचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याने चेंडूवरती नियंत्रण मिळवलंय. धावसंख्या धावफलकावरती 1 ने वाढते आहे. 20. 3 बाद 20. 70 धावांचा पाठलाग करतोय वरद उमेश स्पोर्ट उमरठ क्रिकेट संघ. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये ही लढत आहे. दोन्ही संघ 1-1 सामना जिंकले आहेत. यानंतरची लढत प्रशांत 11 आयनल विपक्ष राजाराम वॉरियर्स तळवडे अशी देखील पाहायला मिळणार. ऑप्टमच्या बराचसा बाहेर चेंडू यावरती तुटून पडलाय. मोठा प्रहार पाहायला मिळालाय. बाहेर जाणारा चेंडू होता आणि या चेंडू सोबत छेडकाने चेंडू सीमारच्या पलीकडे बॅकवर्ड पॉइंटला चेंडू आलाय 4 धावांसाठी. संख्या पुढे जाते 24 वरती. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ आहे. 46 धावा या मॅच मध्ये अजून बनवायच्या आहेत. 18 चेंडू 46 धावा हे लक्ष्य विजयासाठी अजून आवश्यक धावसंख्या आहे. 70चं लक्ष्य आहे, त्यामध्ये 24 धावा 3 षटकामध्ये आल्यात. येणाऱ्या 3 षटकामध्ये 46 ची आवश्यकता आहे. आता मात्र गाडीला एक्सेलरेट करावं लागेल, गाडी टॉप गिअर मध्ये टाकावी लागेल. वरद उमेश स्पोर्ट हुमरड क्रिकेट संघाला 2 विस्फोटक फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. दत्ता पवार आणि अमित तांबे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अठरा चेंडू विजयासाठी 46 धावांची आवश्यकता आहे. गरज ही शोधाची जननी आहे. खराब चेंडू आता मात्र तुम्हाला या मॅच मध्ये शोधायचे आहेत. प्रहार करावा लागेल, धाडस दाखवावं लागेल. दोन्ही संघ 1-1 सामना जिंकत पुढे आले आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये नयन भगतला पुन्हा एकदा बोलवलं गेलंय, ज्याने दुसरं षटक टाकलं होतं आणि या षटकात अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज पुन्हा एकदा नयन भगत तयार. चांगला बॉल, फ्लाइट दिली आहे, स्विंग केलंय, चेंडूला बाहेर काढलंय, कट केलंय, चेंडू प्रेक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. नयन भगत खूप लांबून प्रवास करून या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. गोलंदाज तयार, बॅटर तयार, स्ट्रायकिंग इनला फलंदाज अमित तांबेची आता मात्र खराब फलंदाजी आहे. हाफ ट्रॅकर होता, आखूड टप्प्याचा बॉल
त्यानंतर चेंडू डॉट आलाय. 16 चेंडूंचा खेळ आहे. 46 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू 46 धावा हे समीकरण आहे. आक्रमकता ही बचाव का साधन है. आक्रमक रूप धारण करावं लागेल. इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना मेहनत करने वाले छोड़ देते हैं. मेहनत करावी लागेल. यावेळेला चांगला बॉल, तितका चांगला फटका मिड विकेटला आलाय. हवेमध्ये झेपावं चेंडूला रोखलं गेलंय. डॉल्फिन सारखी छलांग देखील लगावली आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आली आहे. 1 धाव. संभाव्य चौकाराला देखील क्षेत्ररक्षकाने परतवून लावलंय. चिन्मय क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. धावसंख्या पुढे जाते 25 वरती. 45 ची अजून आवश्यकता आहे. 15 चेंडूंचा खेळ आहे. 15 चेंडू 45 धावा. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला 3 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार आहे. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, जमिनीला समांतर चेंडू आलाय डीप मध्ये कव्हर्सला. जोपर्यंत चेंडूची परती येणार आहे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज धावबाद होईल. आली आहे 4थी विकेट. बाद झालेला फलंदाज आहे अमित तांबे. स्पर्धेदरम्यान सन्माननीय श्री राजा जाधव वारगावहून आलेले आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. राजा जाधव आणि मित्रमंडळ आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. ओमकार पोकळे मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहिले गोलंदाज देखील तयार आहे. यावेळेला फलंदाज, यष्टीरक्षक, फ्लाय स्लिप आणि लेग स्लिप हे दोन्ही क्षेत्ररक्षक यांना बीट करत चेंडू मधून आलाय थर्ड मॅनच्या बाहेर. चौकार. पुढे जाते 30 वरती. और पे चेंडू वॉटरमॅनचा वापर करण्याचा प्रयत्न आहे. ताकद दिली आहे या फटक्यामध्ये. एलिव्हेशन, लंबाई आणि दुरी. 1 षटकार 1 चौकार. कमबॅक करून जाईल का या मॅच मध्ये. नवचैतन्य निर्माण केलं गेलंय. काऊ क्षेत्राच्या डोक्यावरून आलाय हा षटकार. मिळतील 6 धावा. धावफलकावरती आहे 36. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ आहे. 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 34. 12 चेंडू 34 धावा हे विजयासाठी समीकरण आहे. वरद उमेश स्पोर्ट हुमरड क्रिकेट संघाच्या समोर राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत 34 धावा. चला लगेच मॅच स्टार्ट करायची आहे. एकमेव जमेची बाजू विस्फोटक फलंदाज ओमकार पोकळे मैदानामध्ये आलाय. जर का त्याची बॅट बोलली तर निश्चितपणाने हा सामना शेवटपर्यंत जाणार आहे. ओमकारच्या बॅटमध्ये क्षमता आहे. त्याच्या साथीला फलंदाज आपण पाहतोय दत्ता पवार. त्याच्या बॅटमधून देखील आतापर्यंत 2 चौकार आणि 2 षटकार आले आहेत. त्यामुळे सामना अजूनही आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत राठोड तयार. चांगला बॉल आहे. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. वेगात, प्रचंड वेगात जलद गती चेंडू पाहायला मिळाला. 140 किलोमीटरच्या वेगाचा चेंडू होता. फलंदाज बीट करत चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये आला. पहिलाच अप्रतिम चेंडू.
कुणाल ठक्कर. यावेळेला चांगला बॅटवरती घेतलाय चेंडू, मिडल ऑफ द बॅट, प्रॉपर टायमिंग साधलंय, चेंडूला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. षटकार. हा चेंडूंचा खेळ आहे. 28 ची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग येईल फलंदाज तयार, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. ओमकार पोकळेने ठोकलाय हा षटकार. त्याच्या बॅटमध्ये क्षमता आहे, त्याच्याविषयी चर्चा देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये झाली होती. या खेळाडू जर शेवटपर्यंत राहिला तर मॅचला टर्न करण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. यावेळेला वाईड बॉल, ऑफ साइड दी ऑफ टर्म चेंडूला पिच केलं, अजून बाहेर काढलंय आणि त्यानंतर पंच वाईड बॉल कळवत आहेत. अधिक वाईड बॉल आहे की नाही यासाठी फिल्डिंग करणाऱ्या टीमने DRS घेतलाय. तिसऱ्या पंचांच्या मदतीने काही क्षणांमध्ये हा डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. युट्यूबच्या माध्यमातून देखील जे प्रेक्षक आमच्या सोबत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सगळ्या जाणकार क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव, आदरणीय भाईजी नरेश साहेब आणि आदरणीय शैलेजी लोके साहेब यांच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत करतो. बैठक शॉट खेळायचं होतं, आडव्या बॅटने चेंडूला टर्न करायचं होतं आणि त्यावेळेस जर आपण पाहिलं तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय की हा वाईड बॉल आहे. एक एक्स्ट्रा रन आता मात्र ऍड केली जाईल. धावसंख्या पुढे जाते 43 वरती. विजयासाठी 27 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ आहे. 10 चेंडू 27 धावा हे समीकरण आहे. काय होईल या मॅच मध्ये याची उत्सुकता आता मात्र वाढत चालली आहे. एक षटकार जर का अजून आला तर ती रंगत अजून वाढणार आहे. आडव्या बॅटने खेळायचा आहे मात्र यावेळेला बॅटला चुकवलंय चेंडूने. चांगला बॉल पुन्हा एकदा गोलंदाजाचा पाहायला मिळालाय. कुणाल ठक्कर, मॅन फ्रॉम अहमदाबाद, गुजरातचा हा खेळाडू आहे. त्याच्याकडे क्षमता आहे आणि म्हणूनच त्याला इतक्या लांबून देखील या स्पर्धेमध्ये बोलावलं गेलंय. गोलंदाज तयार आहे, बॅटर तयार आहे. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळालाय. फ्लाईट दिली आहे, चेंडूला बाहेर कट केलंय. लेग ब्रेक होता. पिक करण्यात स्ट्रायकिंग गेमचा फलंदाज सफल ठरला. काही समजलं नाहीये. एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. कधी आतमध्ये, कधी बाहेर, तर कधी सरळ चेंडू देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. कल्पकता आहे. शपल क्रॉस झालाय. वाईड लाईन वाढली गेली आहे का? या वेळेला वाईड लाईन वाढली गेली आहे. ज्या वेळेला फलंदाज ऑप्टिकच्या बराचसा बाहेर जातो त्यावेळेला वाईड लाईन निश्चितपणे वाढली जाते. त्यामुळे पंचांनी डॉट बॉल घोषित केलाय. निर्धाव चेंडू आलाय. लगातारचे 3 चेंडू आता मात्र प्रेशर क्रिएट करतायत. कौतुक करावं लागेल गोलंदाज कुणाल ठक्करचं, जो गुजरात वरून दाखल झाला. 10 चेंडू मध्ये 27 ची गरज होती. आता मात्र 3 चेंडू डॉट आल्यानंतर हे समीकरण बदलून जाणार आहे. 7 चेंडू 27 धावा हे समीकरण आहे. यावेळेला चेंडू हवेमध्ये आणि जो फलंदाज विजय आणि पराभव यांच्या मध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळणार होता तोच खेळाडू मात्र बाद झालाय. प्राइज विकेट हाती आली आहे. ओमकार पोकळे परतलाय. तंबूच्या आसऱ्याला समीकरण आहे. चेंडू व 27 धावा हे विजयासाठी समीकरण आहे या मॅच मध्ये. वरद उमेश स्पोर्ट हुमरड क्रिकेट संघाला राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी, गोलंदाज कुणाल ठक्करची या षटकात जर आपण पाहिलं तर उग्या 7 धावा त्याने खर्च केल्या. एक षटकार आणि एक वाईड बॉल देखील आपण पाहिला. या मॅच मध्ये एक कमबॅक करून देणारं षटक गोलंदाजच्या माध्यमातून गुजरात वरून हा या स्पर्धेमध्ये खेळाडू दाखल झाला. 6 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 27 धावांची गरज आहे. अनिकेत राठोड गोलंदाजी मार्कवरती तयार.
मॅन फ्रॉम अहमदाबाद गुजरातचे 2 खेळाडू आपण आतापर्यंत पाहिलेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तयार होईल. दत्ता पवार, दत्ताची सत्ता आता मात्र चालणार आहे का 6 चेंडूंवरती हे देखील पाहायचं आहे. 6 चेंडू 27 समीकरण आहे. यावेळेला क्रॉस लाईनचा वापर केला, चेंडूला उडवलंय, ताकद, एलिव्हेशन, लंबाई भिरकवून दिलाय, मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. में भी कुछ अच्छा हो सकता है. अगर तकदीर बदली तो बॉलर के बैट से भी छक्का जा सकता है. 5 चेंडूंचा खेळ आहे, 21 ची गरज आहे. काय होईल या मॅच मध्ये हे देखील पाहायचं आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर बराच काळ मैदानामध्ये लढताना पाहायला मिळालाय. दत्ता पवार, त्याच्या साथीला अनुराग मोहिते, हे देखील खूप मोठं नाव आहे आणि गोलंदाजीवरती गुजरातचा खेळाडू आहे, त्यामुळे चुरस पाहायला मिळाले आहे. क्रीडा रसिकांच्या नजरा आता मात्र मैदानाकडे वळलेत. युट्यूबच्या माध्यमातून देखील असंख्य प्रेक्षक लाईव्ह स्वरूपामध्ये सामन्याचा आनंद घेताना लाईव्ह प्रेक्षकांची संख्या देखील वाढत चालली आहे, कारण हा सामना तुम्हाला आनंद देतोय. 5 चेंडूंचा खेळ आहे, 21 ची गरज आहे. चांगला बॉल फिरवलाय, फिंगर्स रोल केलेत, चेंडू बाहेर कट केलाय, लेग ब्रेक आहे, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूने समीकरण बदललंय. येणारे चेंडू आहेत 4, धावा बनवायच्या आहेत 21. षटकार चौकारांची बोली भाषा आता मात्र बोलावी लागेल दत्ता पवारला. त्याच्या साथीला अनुराग मोहिते नॉन स्ट्रायकर एंडला, गोलंदाज तयार, पुढे गेलाय आणि यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाजाने टिपलाय. झेल खरं तर चुरत चालली होती, यष्टीरक्षक की गोलंदाज, आणि अंतिम क्षणी गोलंदाज हातामध्ये चेंडू आलाय. चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ आणि मैदानावरती दत्ता पवारचा संपलाय खेळ. आली आहे विकेट. व्यक्तिगत 32 धावांचं योगदान देऊन दत्ता पवार तंबूच्या आश्रयाला परतलाय. तीन चेंडू यावेळेला आतली कडा बॅटची पाहायला मिळाली. धावगण्याचा प्रयत्न, अनुरागला स्ट्रायकिंग एंडला यायचं आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज धावबाद झालाय. आल्या पावलांनी माघारी जावं लागणार आहे फलंदाजाला. सलमानला आली आहे अजून एक विकेट. दोन चेंडूंचा आता मात्र खेळ आहे. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये सनी कसबे, जो गोलंदाज आहे. गोलंदाजीसाठी या खेळाडू अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर अनुराग, व्हाईट बॉल पंच कळवत आहेत. 20 धावा अजून बनवायचे आहेत 2 चेंडूमध्ये. अतिशय कठीण आव्हान. 2 चेंडू 20 धावा हे समीकरण वरद उमेश स्पोर्ट हुमरेड क्रिकेट संघाच्या समोर राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ लढताना पाहायला मिळालाय. 2 चेंडू 20 धावांची आवश्यकता. अनुराग मोहिते ब्रँडेड षटकार समोर खेळलाय. व्ही झोन मध्ये लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर पाठवलंय. मिळालेत 6 धावा. आलाय षटकार.
कामगिरी 32 धावांची दत्ता पवारची दुसऱ्या सत्रामध्ये, आणि पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर अजित मोहितेच्या 26 धावा. हॅलो